Hello, dear friends. I am Priya and welcome to Priya's Biosphere. This is our second video of Talati exam PYQ of जनरल सायन्स. सो आजचा पहिला क्वेश्चन बघूया की कोणत्या अन्न स्रोतामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ऑप्शन दिलेले आहेत तृणधान्य, संत्री, सोयाबीन आणि कांदा. खूप इझी क्वेश्चन होता. याचा आन्सर आहे सोयाबीन. वी ऑल नो की सोयाबीनमध्ये खूप सारी प्रथिने म्हणजेच खूप सारं प्रोटीन असतं. कांद्यामध्ये काय असतं तर याच्यामध्ये मुख्यतः पाणी असतं, फायबर असतं आणि अँटीऑक्सिडंट असतं. संत्रीमध्ये असतं विटॅमिन सी आणि जे सिरियल्स आहेत म्हणजे तृणधान्य आहेत त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला कार्बोहायड्रेट आढळतात. त्याच्यामध्ये जास्त करून प्रोटीन आढळत नाही. मग प्रोटीन म्हणजे प्रथिने सगळ्यात जास्त कशामध्ये असतात तर सोयाबीनमध्ये असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते जलद्रावणीय म्हणजेच वॉटर सॉल्युबल जीवनसत्व आहे. मग विटॅमिन्स जे आहे म्हणजे जीवनसत्व जे आहे ते दोन टाईपचे असतात. एक आहे फॅट सॉल्युबल विटॅमिन आणि एक आहे वॉटर सॉल्युबल विटॅमिन. वॉटर सॉल्युबल म्हणजे काय, जे पाण्यामध्ये विरघळू शकतात असे. मग त्यांनी ऑप्शन दिले विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन बी अँड विटॅमिन के. मग वॉटर सॉल्युबल विटॅमिन कोणतं आहे तर वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे विटॅमिन बी. मग विटॅमिन बी आणि सी असे दोनच विटॅमिन आहे जे वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे. मग बाकीचे उरलेले जे सगळे विटॅमिन आहेत ते येतात फॅट सॉल्युबल विटॅमिनमध्ये. म्हणजेच काय, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे चार जे विटॅमिन आहेत ते फॅट सॉल्युबल आहेत आणि विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहेत. पुढील प्रश्न बघा. युग्मविकल्पीची म्हणजेच अलील अनुवंशदृष्ट्या व्याख्या डॅश डॅश अशी केली जाते. मग अलील्स म्हणजे काय, अलील्स म्हणजे अल्टरनेट फॉर्म ऑफ जीन. मग जीन म्हणजे काय, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जीन म्हणजे आपलं जेनेटिक मटेरियल जे काय करतं आपले कॅरेक्टर डिफाईन करतं की तुम्ही कसे असणार, कसे दिसणार, तुमची हाईट किती असणार, तुमच्या आईचा कलर काय असणार, तुमच्या हेअर कलर कसा असणार, तुमचे हेअर कर्ली असणार की स्ट्रेट असणार, तुमचे जे सगळे कॅरेक्टर आहे ते सगळे देण्याचं काम कोण करतं, तुमचं जेनेटिक मटेरियल म्हणजे जीन करतं. आणि त्या जीनची जी अल्टरनेट कॉपी, सेम कॉपी असते त्याला अलील असं म्हटलं जातं. मग बघा ऑप्शन दिले. गुणसूत्रे जे समाजतीय आहेत, जीनचे पर्यायी रूप, जीन जी संलग्न आहेत किंवा डॉमिनंट जीन. तर याचा आन्सर आहे अल्टरनेटिव्ह व्हॅरियंट. म्हणजेच अलीलची डेफिनेशन अशी केली जाते की अल्टरनेट फॉर्म ऑफ जीन इज कॉल्ड ॲज अलील. मग बाकी बघा डॉमिनंट जीन, लिंक जीन हे जे सगळं आहे त्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला मी ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून सांगेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पेशींची रचना आणि कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्राचे नाव काय आहे. बघा क्वेश्चन वाचताना खूप हार्ड वाटतो पण त्यांनी खूप इझी क्वेश्चन विचारला आहे की स्टडी ऑफ सेल इज व्हॉट. तर स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड ॲज सायटोलॉजी. त्यांनी ऑप्शन दिले निओजिन, जिओमॉर्फोलॉजी, इकोलॉजी अँड सायटोलॉजी. तर स्टडी ऑफ सेल म्हणजे पेशीचं सेल जे आहे त्याचं स्ट्रक्चर, ते कसं वर्क करतं, या सगळ्याचा स्टडी सायटोलॉजीमध्ये केला जातो. मग बघा नियोजिन म्हणजे काय किंवा जिओमॉर्फोलॉजी म्हणजे काय. नियोजिन हा काय एक जिओलॉजिकल पिरियड आहे. त्यानंतर जे जिओमॉर्फोलॉजी आहे हा जिओग्राफीचा भाग आहे. परिस्थितिकी विज्ञान म्हणजेच इकोलॉजी म्हणजे काय, आपण जो स्टडी करतो आपल्या इकोसिस्टीमचा म्हणजे आपल्या पर्यावरणाचा त्याला इकोलॉजी असं म्हटलं जातं किंवा परिस्थिती विज्ञान असं म्हटलं जातं. मग पेशींचा अभ्यास करणाऱ्या शाखेला पेशीशास्त्र असं म्हटलं जातं म्हणजे सायटोलॉजी. सेल सायटो, सी लक्षात ठेवायचा, सायटोलॉजी. नंतर बघा गव्हातील कोणता घटक ब्रेड बनवण्याच्या क्षमतेस हातभार लावतो. मग जेव्हा ब्रेड बनला जातो तर कोणता घटक आहे जो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो तर त्यांनी ऑप्शन दिले आहे ग्लुटेन, कॅल्शियम, आयर्न अँड शुगर. याचा आन्सर आहे ग्लुटेन. ओके, ग्लुटेन जो आहे तो ब्रेड निर्मिती करण्यास मदत करतो. कॅल्शियम, लोह आणि शुगर याचा काहीही संबंध नाही. ग्लुटेन जो आहे तेच योग्य उत्तर आहे. नंतर बघा जेलीफिश बिलॉंग्स टू विच स्पेसिफिक ॲनिमल किंगडम ग्रुप. मग ॲनिमल किंगडमवर खूप सारे क्वेश्चन आत्तापर्यंत विचारले गेले आहेत. 5 किंगडम सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये एक किंगडम आहे किंगडम ॲनिमिलिया, नंतर असतो किंगडम प्लांटी, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय असे किंगडम आहेत. मग किंगडम ॲनिमलमध्ये पण काही ग्रुप्स केले आहेत, काही क्लास केले आहेत. ओके, मग त्यामध्ये जेलीफिश कशामध्ये आहे तर बघा ऑप्शन दिले आहे सिलेंड्राटा, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स अँड पोरिफेरा. तर जो जेलीफिश आहे तो क्लास किंवा ग्रुप सिलेंड्रेटा म्हणजेच निडारियामध्ये वर्गीकृत केला जातो. ॲम्फिबियन म्हणजे काय, जे जमिनीवरही राहतात आणि जे
पाण्यातही राहू शकतात, म्हणजे जसं की बेडूक, त्यांना ॲम्फिबियन किंवा उभयचर प्राणी असे म्हणतात. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, जे सगळे सरपटणारे प्राणी आहेत ते रेप्टाईल्समध्ये येतात. आणि पोरीफेरा, पोरीफेरा म्हणजे काय? पोरी मीन्स पोर्स, होल. ओके, ज्यांचं स्पंजसारखं स्ट्रक्चर असतं, बॉडी स्ट्रक्चर, जे स्पॉन्जी असतात, त्यांना पोरीफेरा असं म्हटलं जातं. मग याचा आन्सर आहे सिलेंड्राटा. नेक्स्ट बघा, पॅनजेनेसिस कल्पना कोणत्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी मांडली होती? पॅनजेनेसिस ही एक थिअरी आहे. त्यांनी ऑप्शन दिले चार्ल्स डार्विन, फ्रान्सिस क्रिक, रिचर्ड डॉकिन आणि लुईस पाश्चर. तर जी पॅनजेनेसिसची थिअरी आहे ती चार्ल्स डार्विनने दिलेली होती. नंतर बघा, फ्रान्सिस क्रिकने काय केलं होतं की जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे आपल्या DNA-चं, त्याचा शोध त्याने लावला होता. रिचर्ड डॉकिन्सने द सेल्फिश जीन हे पुस्तक लिहिलं होतं. आणि लुईस पाश्चर त्याने काय केलं होतं, जे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया आहे, जी आपण पाश्चरायझेशन वापरलं जातं, दुधाचं पाश्चरायझेशनची जी प्रोसेस आहे, ते नावच लुईस पाश्चरच्या नावावरून दिलं गेलं आहे. त्याने ती प्रक्रिया दिली आणि तसेच त्याने एक लस शोधली होती. कसली? तर रेबीजची आणि ॲथ्रेक्सची लस कोणी शोधली होती? लुईस पाश्चरने. यावरही क्वेश्चन येऊ शकतो. तर पॅनजेनेसिसची थिअरी चार्ल्स डार्विनने दिली होती, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, निरोगी त्वचा राखण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असून लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळते? मग निरोगी त्वचा म्हटलं की विटॅमिन सी हे आपल्याला डोळे झाकूनही सांगता येतं. आपण जे फेस पॅक वापरतो किंवा जे सिरम वगैरे वापरतो त्यावर लिहिलेलं असतं की विटॅमिन सी. ओके, मग विटॅमिन सी कशासाठी असतं? आपल्या निरोगी त्वचा राखण्यासाठी. किंवा लिंबूमध्ये, लिंबूवर्गीय फळे म्हणजे लिंबामध्ये कोणतं असतं? तर सायट्रिक ॲसिड, दॅट इज विटॅमिन सी असतं. ओके, मग विटॅमिन के, विटॅमिन B6, विटॅमिन B12 हे काय काम करतात? तर विटॅमिन के हे ब्लड क्लॉटिंगसाठी उपयोगात येतं. आपलं जे ब्लड क्लॉट होतं त्याच्यामध्ये विटॅमिन केचा रोल असतो. नंतर विटॅमिन B6 जे आहे ते आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं. आणि विटॅमिन B12 जे आहे ते काय करतं? RBC प्रोडक्शनसाठी मदत करतं. मग याचा आन्सर आहे विटॅमिन सी. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते दृश्य केंद्रकी युकॅरियोटिक म्हणून वर्गीकृत नाही किंवा नाहीत? मग बघा, युकॅरियोट म्हणजे काय? तर जी सेल आहे म्हणजे जी पेशी आहे ते दोन टाईपचे असतात. एक असतं प्रोकॅरियोटिक सेल, एक असतं युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस ज्याच्यामध्ये आहे, एकदम साध्या लेवलचा किंवा सुडो न्यूक्लियस, त्याला प्रोकॅरियोटिक म्हणतात. आणि युकॅरियोट, यू म्हणजे गुड. ओके, पूर्ण व्यवस्थित डेव्हलप झालेला न्यूक्लियस जो आहे युकॅरियोटिक, त्याला युकॅरियोट असं म्हटलं जातं. मग यात दिलं आहे प्राणी म्हणजे ॲनिमल्स, प्रोटोझोआ, फंगाय आणि सायनोबॅक्टेरिया. मग बघा, जे सगळे प्राणी आहेत म्हणजे ॲनिमल्स आहेत, प्रोटोझोआ आहेत, फंगाय आहेत, हे सगळे युकॅरियोट आहेत. मग प्रोकॅरियोटिकमध्ये काय येतं? प्रोकॅरियोटमध्ये सगळे बॅक्टेरियाज येतात. ओके, मग आता याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला दिसतोय सायनोबॅक्टेरिया. तर सायनोबॅक्टेरिया काय आहे? तो प्रोकॅरियोट आहे, तो युकॅरियोटमध्ये येत नाही. मग त्यांनी विचारलं युकॅरियोट कोणते नाही, तर सायनोबॅक्टेरिया हे युकॅरियोटिक नाही. ओके, मग बघा, याचा आन्सर सायनोबॅक्टेरिया आहे. तर आजसाठी एवढेच क्वेश्चन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही क्वेश्चन बघणार आहोत. आपण सगळेच PYQ कवर करणार आहोत, जे तलाठी एक्झाममध्ये विचारले गेलेत, जे कोणत्याही सरळ सेवेमध्ये किंवा MPSCमध्ये जनरल सायन्स आणि त्यातही बायोलॉजीमध्ये विचारले गेले आहेत असे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप छान अभ्यास करा. थँक्यू.